मराठवाडा। महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळख असलेलं औरंगाबाद हे पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतून मराठवाडा आणि विदर्भासाठीचं प्रवेशद्वार। राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या पहिल्या 5 शहरांपैकी एक महत्त्वाचं शहर। पर्यटनामुळे जगभरातल्या पर्यटकांसाठी आकर्षण असणारं शहर आणि औद्योगिकदृष्ट्या अतिशय सक्षम म्हणून जगातल्या 80 देशांना वेगवेगळी उत्पादनं निर्यात करण्याची क्षमता असणारं, त्याचप्रमाणे दरवर्षी 16,000 कोटी रुपयांची निर्यात करणारं शहर। दिल्ली आणि हैदराबादच्या फुलमंडईत जरबेरा फुलांची आवक देणारं आणि जपानच्या भाजी बाजारात रोज सकाळी ताजी भाजी पोहोचवणारं शेतकऱ्यांचं शहर अशी औरंगाबादची ओळख। या ओळखीला आर्थिक आधार देऊन अधिक भक्कम बनवणारं 40 पेक्षा जास्त बँकांच्या एकूण 400 पेक्षा जास्त बँकांचं जाळं मजबूतीनं उभं करणारं औरंगाबाद कित्येक कारणांनी देशासाठी आणि जगासाठी महत्त्वाचं बनलंय। परिणामी बँकिंग क्षेत्रासाठी विकासाच्या नव्या संधी देणारं शहर म्हणूनही औरंगाबादकडे पाहिलं जातंय। आज मराठवाड्यामध्ये तब्बल 1000 पेक्षा जास्त बँकांचं शाखा असलेलं जाळं विणलं गेलेलं आहे आणि अशा या क्षेत्रामध्ये बँकांचंही मोठं योगदान आहे। सरकारी क्षेत्रातल्या बँका असो, खाजगी क्षेत्रातल्या बँका असो, त्यानंतर विदेशी बँका असो, सहकारी तत्वावरच्या बँका असो, कॉपरेटिव्ह बँका असो की शेड्यूल कॉपरेटिव्ह बँका असो किंवा महिला नागरी सहकारी बँकासारख्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बँकांनी या मराठवाड्याच्या विकासाला जोमानं पुढे नेण्याचं काम केलेलं आहे। गेल्या काही दशकांपासून औरंगाबाद वेगवेगळ्या क्षेत्रात विकसित झालंय आणि या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा हातभार बँकिंग क्षेत्रानं लावलाय। बँकिंग क्षेत्रानं वेगवेगळ्या योजना राबवून विकासात आपलं भरीव योगदान दिलंय। सर्वच बँकांनी आपली जबाबदारी ओळखून शेती, इंडस्ट्री, व्यापारी, महिला, स्वयंरोजगार अशा प्रत्येक क्षेत्राला आर्थिक पाठबळ दिल्यानं औरंगाबादच्या एकूण विकासातील गतीचा अंदाज बांधता येऊ शकतो। ह्या औरंगाबादच्या 5ही भागामध्ये या येणाऱ्या लोकांसाठी, तिथल्या इंडस्ट्रीजसाठी, छोट्या छोट्या उद्योजकांसाठी बँक ऑफ महाराष्ट्राने प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये एक शाखा ओपन केलेली आहे। प्रत्येक शाखेचा उद्देशच असा आहे की त्या एरियामधल्या या लोकांसाठी आपण फायनान्स देणं गरजेचं आहे। या लोकांची परवड न होता त्यांना या भागातून दुसऱ्या भागात जाऊ नये म्हणून आपण तिथं त्यांना डोर स्टेप सर्व्हिस म्हणून ह्या ब्रांचेस ओपन केलेल्या आहेत। आता राहिलं वाळूंजमध्ये जे मोठे युनिट्स आहेत, ॲज कम्पेअर टू अदर युनिट्स वाळूंजमध्ये मोठमोठे युनिट आहेत आणि त्यांची डिमांड पण मोठी आहे। त्यासाठी वाळूंजमध्ये आम्ही मिड कॉर्पोरेट सेक्टरसाठी एक ब्रांच ओपन केलेली आहे आणि ती ब्रांच माझे मुख्य प्रबंधक या स्केलचा माणूस ती ब्रांच हँडल करत असतो। जस्ट प्रपोजल्स येतात माझ्याकडे औरंगाबाद आणि जालना, माझ्याकडे 65 शाखा आहेत। 65 शाखेमधून माझ्याकडे इंडस्ट्रियल प्रपोजल्स येतात आणि ते प्रोसेस करण्यासाठी, टेक्निकली प्रोसेस करण्यासाठी, सायंटिफिक वेने प्रोसेस करण्यासाठी आणि जे माझे छोटे छोटे उद्योजक आहेत यांना योग्य ते वेळी टेक्निकल नो हाऊ देण्यासाठी माझ्याकडे CPC आम्ही कन्सेप्ट केलेला आहे। CPC कन्सेप्ट म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे आणि या ठिकाणी एजम हेडेड माणूस आमचा तिथं बसलेला असून एक टेक्निकल टीम तिथं आहे, ती सर्वपर्यंत प्रपोजल प्रोसेस करत असते। बँक ऑफ महाराष्ट्र या विभागासाठी लीड बँक म्हणून कार्य करते। त्यामुळे विकास साधताना त्यातला समतोल साधण्याचं महत्त्वाचं काम महाराष्ट्र बँकेनं केलंय। प्रत्येक क्षेत्र आणि प्रत्येक घटकाला आर्थिक पाठबळ देऊन विकासाच्या प्रवाहात आणण्याचा लीड बँक म्हणून महाराष्ट्र बँकेचा प्रयत्न राहिलाय। जिल्ह्यामध्ये एकूण 42 बँकांच्या 401 शाखा आहेत। या शाखेंच्या सर्व शाखांच्या सहयोगानं लीड बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र जिल्ह्याचा एकूण कर्जपुरवठा दरवर्षी तयार करते। सन 2015-16 साठी 4200 कोटीचा कर्जपुरवठा तयार केलेला आहे आणि याचं इम्प्लिमेंटेशन हे सर्व बँकेच्या शाखेमार्फत केलं जातं आणि याचा जो पाठपुरावा आहे ते दर 3 महिन्याला ब्लॉक लेवल व जिल्हा लेवलला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे कलेक्टर हे अध्यक्ष असतात आणि मेंबर सेक्रेटरी म्हणून ही जबाबदारी माझ्याकडे आहे। जिल्ह्याची अग्रणी बँक म्हणून या जिल्ह्यामध्ये औरंगाबादमध्ये एकूण इतर बँकांच्या कंपॅरिझनमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या सर्वाधिक शाखा 41 आहेत। या शाखा ग्रामीण, शहरी व अर्धशहरी भागामध्ये आहेत आणि सर्व शाखामार्फत गरजू लोकांना कर्जपुरवठा केला जातो। यामध्ये शेतकरी, कामगार
व उद्योजक आणि व्यापार या सगळ्यांचा समावेश केलेला आहे. विकासाच्या संकल्पनेला अतिशय पूरक अशी भूमिका बँकांनी वठवल्यामुळे आज सर्व क्षेत्रांमध्ये बँकिंग क्षेत्राचाही मोठा विकास औरंगाबाद आणि मराठवाड्यातच झाल्याचं दिसून येत आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून या विकासात आपलं योगदान दिलंय. त्यामुळे बँकिंग व्यवसायात अतिशय निकोप अशी स्पर्धा आज दिसून येत असून या स्पर्धेमुळे मोठ्या प्रमाणावर बँकांचाही विकास झालाय. रिजनच्या अंतर्गत ज्या शाखा आहे या प्रामुख्याने कृषी आणि SSI स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस SME सेक्टर जे आहे मीडियम आणि स्मॉल एंटरप्राइजेस यांना प्राधान्याने कर्ज दिलेलं आहे. तसंच रिटेल लोन जे सध्या परवलीचं आहे त्यांनासुद्धा आम्ही या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त फायनान्स दिलेला आहे. पण प्रामुख्याने ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीज या दोन क्षेत्राला जास्तीत जास्त रीतीने कर्ज दिलेलं आहे. आणि इंडस्ट्रीजमध्ये सर्व प्रकारचे इंडस्ट्रीज आम्ही विविध कव्हर केलेले आहे. त्यात शुगर इंडस्ट्रीजसुद्धा येतात, ॲग्रो प्रोसेस इंडस्ट्रीज येतात. पुन्हा एखादा नवीन उद्योजक आला तर त्यांच्यासाठी जे कर्ज उभारण्यासाठी त्यांना जे काय आहे तर आमच्या त्या अनुरूप आमच्या विविध योजनासुद्धा आहे. शॉर्ट टर्म लोन आहे, मीडियम टर्म लोन आहे. एखाद्याला अगेन्स्ट ओव्हरड्राफ्ट अगेन्स्ट लँड अँड बिल्डिंग ही सुद्धा आमच्याकडे एक नवीन योजना आलेली आहे. तर या अंतर्गत आम्ही विविध त्यांचे जे इंडस्ट्रीचे स्वरूप बघून त्यांना आम्ही लोन देत असतो. राष्ट्रीयकृत बँकांपासून सर्व प्रकारच्या बँकांचं जाळं आज औरंगाबादेत अतिशय चांगल्या प्रकारे विस्तारलंय. छोट्या घटकांसह महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय विकासाचं वर्तुळ पूर्ण होऊ शकत नाही. या भावनेनंच महिला बँकांचं योगदानही या विकासामध्ये सामावलं गेलंय. नॅशनलाइज बँका आहेत, कमर्शियल बँका आहेत, सहकारी बँका आहेत, सहकारी पतसंस्था आहेत. ह्या सगळ्या आर्थिक वाहिन्या ह्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. परंतु या आर्थिक वाहिन्या अजूनही सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचलेल्या नाहीत असं म्हणायला बराचसा वाव आहे. आणि त्याचं एक कारण असं आहे की आपला भारत देश हा ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे तिथल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये तो सहभागी जास्त प्रमाणात होऊ शकलेला नाही. आणि म्हणून या सहकाराच्या माध्यमातून खेडेगावापर्यंत या आर्थिक नाड्या पोहोचवण्याचं काम या सहकारी व्यवस्थेमधून झालेलं आहे. आणि या सहकारी व्यवस्थेमधून झालेलं असल्यामुळे बऱ्याचशा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, शेतमजुरांना त्यांच्या आर्थिक प्रगतीवर त्यांनी बरीचशी प्रगती केलेली आहे. राष्ट्रीयकृत बँकांची निर्मितीच मुळात सर्व घटकांना पतपुरवठा करण्यासाठी करण्यात आली आहे. कारण आर्थिक पाठबळ हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं साधन ठरू शकतं. आणि त्याच दृष्टिकोनातून औरंगाबादमध्ये सर्वच बँकांनी विकासाची बाजू सांभाळली आहे. SMEमध्ये जवळजवळ 60 कोटीच्या आसपास आम्ही फायनान्स केलेला आहे. त्याच्यामध्ये कंपनीला फायनान्स असेल, जे छोटे मोठे उद्योजक आहेत त्यांना फायनान्स केलेला आहे. एखादा गाडी घ्यायची असेल, SRTOमध्ये रिक्षा, ट्रक, टेम्पो काही घ्यायचं असेल तर तो जो सेगमेंट आहे SMEचा त्याच्यामध्ये आपला 60 कोटीचा फायनान्स आहे. जरी शहरी बँक असली तरी पण आपण ॲग्रिकल्चरमध्ये पण फायनान्स भरपूर केलेला आहे. ॲग्रिकल्चरमध्ये आपले जवळजवळ 16 कोटी फायनान्स आपल्या ब्रँचमधनं झालेला आहे. त्याच्यानंतर हाऊसिंग लोन, रिटेल लोन, पर्सनल लोन ह्याच्यामध्ये पण जवळजवळ 11 कोटीचा आपला फायनान्स झालेला आहे. म्हणजे ओव्हरऑल औरंगाबादच्या डेव्हलपमेंटमध्ये बँक ऑफ इंडियाचा एक बऱ्यापैकी मोठा शेअर आहे. इंडस्ट्रियलमध्ये ॲटो इंडस्ट्रीज हे प्रामुख्याने औरंगाबादमध्ये येत आहेत. आणि औरंगाबाद हा इंडस्ट्रियल हब या नावानं आता इथून पुढे ओळखला जाणार आहे.